आपल्याकडे दुसरे देखील ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल, एकंदरीत टँकर उभा आहे, गावाला पाणी नाही, नेमकी अडचण काय आहे, कशामुळे टँकर उभा आहे? अडचण एवढीच आहे की आज 8 दिवसापासून गावामध्ये पाणी नाही. पाणी नसल्यामुळं फक्त टँकरवाल्याबद्दल आम्ही बोललो, कमून पाणी आणणार तर शासन डिझेल देत नाही. डिझेल नसल्यामुळं ते पाणी आणत नाही. ग्रामपंचायतने डिझेल त्यांच्या ग्रामपंचायतच्या पदर त्यांनी डिझेल दिलं आहे, पण ते कुठपर्यंत देणार आहेत? त्यांची जेवढी ऐपत आहे तोपर्यंत ग्रामपंचायतने डिझेल दिले तोपर्यंत चालू आहे. पण आज शासन डिझेल पण देत नाही टँकरला, त्याच्यामुळं पाणी येत नाही. आणि आज 15 दिवस झाले कसलीच पावती देत नाहीत अधिकारी. डिझेलची पावती अधिकारी देत नाहीत, आणि दिलं तरी पावती जरी दिली तरी त्यांना डिझेल पोच करीतच नाहीत, होतच नाही. त्याच्यामुळं पाणी येत नाही. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. धनंजय मुंडेला तुमच्या आमच्या माध्यमातून काय सांगणार असणार आहे? धनंजय मुंडे तर साक्षर पिंपरी या गावाकडे लक्षच देत नाहीत. पालकमंत्री असूनही जिथं मराठ्यांचं गाव आहे तिथं तर मुंडे लक्ष बिलकुल देतच नाहीत. कुठल्याच अधिकाऱ्याला काही सांगत नाहीत ते, आणि त्याच्यामुळं खूप परिणाम बेकार व्हायला लागले. तर पाणीच नाही कोणाला, पाण्यामुळं परिस्थिती बेकार आहे. नक्कीच बघू शकतोय, एकतर पाणी नाही, पाण्यामुळं जे आहे ते ग्रामस्थांना वन भटकंती करावं लागत आहे, तर दुसरीकडे डिझेलमुळं देखील या ठिकाणी संघर्ष उभा आहे.